महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा, गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला संदीप देशपांडेंकडून कवितेतून उत्तर. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, संदीप देशपांडेंनी डिवचलं. कॉमेडियन कुणाल कामराज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामरावर आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल. बीडच्या कान्हापूर गावात गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणणाऱ्याची हत्या. पती पत्नीला बेड्या. मृत स्वप्नील देशमुखच्या जाचाला कंटाळून आरोपीच्या भावानं आत्महत्या केली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळचं गुढीपाडवा गिफ्ट. गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची वाढ. लिटरला मिळणार 32 रुपयांचा दर. 1 एप्रिलपासून दरवाढ लागू. हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये मोठी दुर्घटना. मणिकरणमध्ये भूस्खलनामुळे झाड गाडीवर कोसळून 6 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. नमाज अदा करण्यासाठी मुस्लिमांची गर्दी. राज्यभरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. 60 प्रवाशांना घेऊन आलेल्या विमानाला वॉटर सॅल्यूट. माजी खासदार सुजय विखेंकडून प्रवाशांचं फूल आणि केक देऊन स्वागत. सोलापूरचा वेताळ शेळके 66वा महाराष्ट्र केसरी ठरला. उपविजेता पृथ्वीराजला खांद्यावर घेऊन मैदानात फेरी. वेताळ शेळकेकडून खिलाडू वृत्तीचं दर्शन. कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट. उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. पोलिसांकडून सौम्य लाठीमार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.